रामराम मंडळी, आज आहे तान्हापोळा आणि तान्हापोळा आमच्या घराजवळच थोडा समोर भरल्या जाते आणि तिथे आम्ही चाललो आहे सगळेजण बघायला. अधिराजला घरी ठेवलेलं आहे कारण गर्दी भयानक असते तिथे. बघा इथून तुम्हाला दिसेलच. आणि नेमका आजच्याच दिवशी पाऊस झाला, त्याच्यामुळे पूर्ण इकडे तिकडे पाऊस आहे. मुलांना बिचारांना हौस राहते आणि आजचे दिवस पाऊस तर नव्हताच यायला पाहिजे, पण झाला. तरी आता थोडीशी उघाड आली, त्याच्यामुळे नाही का सगळे मुलं वगैरे आलेत बैल वगैरे घेऊन. तिथे छान चमत्कारी दुर्गा मंदिर आहे, तिथे नवरात्रामध्ये छान गर्दी असते. आणि हा बघा बैल किती छान आहे, मोठा. आणि छान सगळ्यांनी मस्त बैल सजवलेले आहे आणि त्यांनी पण त्यांची वेशभूषा केलेली आहे छान, हे बघा. आणि प्रत्येकांना काही ना काही गिफ्ट देतच आहे. नाराज होईल मुलं असं तिथे काहीही नाही. आणि जे फर्स्ट प्राइज आहे ते आहे सायकल, ते पण एका जणाला मिळालेलं आहे. आणि तिथे खूप वेळची मी उभी होती, मला वाटलं मलाही काहीतरी प्राइज मिळेल, पण नाही मिळालं. मला असं वाटते मी एक बैल घेऊन जायला पाहिजे होता छोटासा, कदाचित मिळालं असतं. ते बघा, तुम्हाला मुलीच्या हातात बॉटल दिसत असेल, ती बॉटल प्रत्येकांना मिळालेली आहे. कोणाचा नंबर आला असेल किंवा नसेलही आला तरी प्रत्येकांना बॉटल दिली. हा बघा, याने बघा झाडाच्या पाण्याचा किती छान वापर केलेला आहे. आणि बघा समोर किती गर्दी आहे अजूनही. पोळा तर सुटलेला आहे, इकडचे लोक सगळे गेले, पण तिकडचे अजून आहेत थांबलेले. आणि हे बघा माझ्या मुली, त्या वाट बघत आहे, त्यांना काहीतरी मिळावं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण रांगेत उभे राहा, म्हणजे तुम्हाला मिळेल. तर ते म्हणे आम्ही बैलच नाही आणले. मी म्हटलं घेऊन घे तिचा कोणाचा तरी बैल. इकडे त्या मॅडम होत्या, मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता, पण खूप भीती वाटत होती. या मॅडम खूप वेळच्या ड्युटीवर होत्या, त्या पण व्हिडिओज काढत होत्या, फोटो काढत होत्या बैलांचा वगैरे. आणि त्या एकट्या दिसल्या मला, म्हणून म्हटलं चला त्या खूप वेळच्या ड्युटीवर आहे, आपण जाऊ त्यांच्यासोबत एक फोटो काढू, त्यांनाही छान वाटेल. आणि त्यांनी खरोखर काढला माझ्यासोबत फोटो. मी त्यांना म्हटलं मॅडम माझ्यासोबत एक फोटो काढा, तर त्यांनी मला नाही म्हटलं आणि त्यांनी फोटो काढला. पण माझ्या मुलीने एक फोटो क्लिक केला, तो पण धंदाचा काढला नाही. फायनली एवढं काम झालं आणि आता आम्हीच निघालो आहे आमच्या घराकडे, कारण पोळा तर फुटलेला आहे. गिफ्ट काही मला मिळालं नाही. आता घरी जाऊन थोडीशी रडून पडून घेते आणि मग काय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.